गोष्टीची दुनिया. गोष्ट क्रमांक 2. खोटं बोलणारा कावळा. एकदा एका झाडावर काळू नावाचा कावळा राहत होता. काळू खूप हुशार होता, पण त्याला खोटं बोलायची सवय होती. एक दिवस झाडाखाली एक सुंदर चमचमीत बिस्किट पडलं होतं. काळूनं ते उचललं आणि झाडावर बसून खायला लागला. तेवढ्यात एक चिमणी आली. ती म्हणाली, "काळू दादा, मला थोडंसं बिस्किट दे ना." काळू खोटं बोलला, "हे बिस्किट ना ताई, अजिबात गोड नाही. तुला अजिबात आवडणार नाही." चिमणी हे ऐकून दुःखी होऊन निघून गेली. थोड्या वेळात एक माकड आलं. ते म्हणालं, "काळू, बिस्कुट कुठून मिळालं?" काळू म्हणाला, "हे तर आकाशातून पडलं." माकड हसलं आणि म्हणालं, "खोटं बोलणाऱ्यांवर कोणीच विश्वास ठेवत नाही." तेवढ्यात जोराचा वारा आला. काळूच्या तोंडातलं बिस्किट खाली पडलं आणि कुत्रा घेऊन ते पळून गेला. काळू खूप रडला. तेव्हा त्याला कळालं, मी जर खरं बोललो असतो तर आज हे बिस्किट गेलं नसतं. त्या दिवसापासून काळूने खरं बोलायचं ठरवलं. मुलांनो, यातून आपण काय बोध घेऊया? खरं बोलणं नेहमीच चांगलं असतं. खोटं बोलल्याने मित्रही दूर निघून जातात.